मंडळी, युपीआय वर आता पैसे द्यावे लागणार ही बातमी ऐकून अनेक लोक घाबरले आहेत. पण खरंच तुमच्या गुगल पे, फोन पे किंवा भीम ऍप वर चार्ज लागणार आहे का, की ही फक्त अफवा आहे? आणि या सगळ्यात अमेरिकेचा संबंध काय? चला अगदी सोप्या भाषेत संपूर्ण विषय समजून घेऊया. तर आज भारतात जवळपास प्रत्येक जण युपीआय वापरतो. भाजीवाल्यापासून ते मोठ्या मॉल पर्यंत फक्त क्यूआर कोड स्कॅन करा आणि काही सेकंदात पेमेंट पूर्ण होतं. युपीआय इतकं लोकप्रिय होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे यावर कोणतीही चार्ज नाही. पण आता हे बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण 6 ऑगस्टला लोकसभेत टॅक्सेशन अँड अदर लॉ अमेंडमेंट बिल 2026 मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे सरकारला युपीआय आणि रुपे कार्ड वरील झिरो एमडीआर धोरण बदलण्याचा अधिकार मिळाला आहे. आता प्रश्न पडतो, एमडीआर म्हणजे नेमकं काय? समजा तुम्ही एखाद्या दुकानातून 5,000 रुपयाची खरेदी केली. त्या व्यवहाराची प्रक्रिया करण्यासाठी दुकानदाराला बँक किंवा पेमेंट नेटवर्कला जी फी द्यावी लागते तिला मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच एमडीआर असं म्हणतात. आतापर्यंत युपीआय वर हा चार्ज 0 होता. त्यामुळे ना ग्राहकाला पैसे द्यावे लागत होते ना दुकानदाराला. पण आता सरकारला गरज पडल्यास हा नियम बदलण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे. मात्र याचा अर्थ ग्राहकांकडून पैसे घेतले जातील असा अजिबात नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे की सामान्य ग्राहकांकडून युपीआय वापरण्यासाठी कोणतेही चार्ज आकारले जाणार नाहीत. म्हणजे तुम्ही मित्राला, नातेवाईकाला किंवा इतर कुणालाही युपीआय ने पैसे पाठवले तर ते पूर्वीसारखंच पूर्णपणे मोफत राहील. भविष्यात काही चार्ज लागू झाले तर ते व्यापाऱ्यांकडून म्हणजे दुकान किंवा व्यवसायाकडून घेतले जाऊ शकतात. मग सरकार हा बदल का करत आहे? याचं कारण म्हणजे युपीआय वर दर महिन्याला लाखो कोटी रुपयांचे व्यवहार होतात. एवढी मोठी सिस्टम चालवण्यासाठी बँका आणि पेमेंट कंपन्यांना सर्व्हर, डेटा सर्व्हिस, सुरक्षा व्यवस्था आणि तांत्रिक सुविधांवर मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून बँका आणि फिनटेक कंपन्या सरकारकडे व्यापाऱ्यांकडून थोडा एमडीआर आकारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत होत्या. आता या सगळ्यात अमेरिकेचं नाव काय येत आहे ते जाणून घेऊया. तर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दावा केला की या निर्णयामागे अमेरिकेचा दबाव असू शकतो. कारण अमेरिकेतील व्हिसा आणि मास्टर कार्ड या कंपन्या प्रत्येक कार्ड व्यवहारावर फी कमावतात. पण भारतात युपीआय आल्यानंतर लोकांनी कार्ड ऐवजी युपीआय वापरणं मोठ्या प्रमाणात सुरू केलं. त्यामुळे या कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. शिवाय भारत आता युपीआय इतर देशांमध्येही पोहोचत आहे. त्यामुळे भविष्यात व्हिसा आणि मास्टर कार्डला आणखी मोठी स्पर्धा मिळू शकते. अमेरिकेच्या एका ट्रेड रिपोर्टमध्ये भारताचा डिजिटल पेमेंट धोरणावर प्रश्न उपस्थित करण्यात आलं होतं. त्यामुळे काही जण या विधेयकाचा आणि त्या रिपोर्टचा संबंध जोडत आहेत. मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने अधिकृतपणे अमेरिकेच्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याचं मान्य केलेलं नाही. त्यामुळे हा दबाव सध्या राजकीय आरोप आणि चर्चेच्या स्वरूपातच आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सामान्य ग्राहकांसाठी युपीआय सध्या पूर्णपणे मोफतच राहणार आहे. या विधेयकामुळे सरकारला भविष्यात व्यापाऱ्यांकडून एमडीआर आकारण्याचा अधिकार मिळाला आहे. मात्र नेमके नियम, किती चार्ज असेल आणि तो कधी लागू होईल याबाबतचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही. आता तुम्हाला काय वाटतं, व्यापाऱ्यांकडून चार्ज घेणं योग्य आहे का, की युपीआय कायम पूर्णपणे मोफतच राहायला हवं? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या भाषेत महत्त्वाच्या बातम्या समजून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.